नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मराठा आणि ओबीसीचा वाद जो महाराष्ट्रामध्ये लागलाय असं राजकीय नेते सांगतायत आणि विशेषतः काही गावामध्ये असे पडसाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी चव्हाट्यावर आणलेला आहे. राज्य शासनाकडून त्यांनी मागणी केलेली आहे आणि सगळे सोयरेचा अध्यादेश म्हणजे सरसकट मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी घेऊन जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करतायत आणि याला विरोध छगनराव भुजबळ हे ओबीसींची बाजू घेऊन मंत्री असतानाही या ठिकाणी एल्गार सभा घेऊन महाराष्ट्रामध्ये विरोध करतायत. या दोन गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद निर्माण झालेला आहे, याच वेळी छगनराव भुजबळ यांनी ओबीसींचे जे नेते एकत्र आणले आणि मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या विरोधात ज्यावेळेस त्यांनी वक्तव्य केली त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये उमटत आहेत. लक्ष्मण हाके यांनी केलेलं आमरण उपोषण असेल, प्रकाश शेंडगे यांनी कोयता आणि हत्याराची केलेली भाषा असेल, त्यासोबत टीपी मुंडे जे की परळी मतदारसंघातले आहेत त्यांनीही मराठा समाजाच्या विरोधात अत्यंत खालच्या पद्धतीनं गरळ ओकलेली आहे, हत्याराची भाषा उपसलेली आहे आणि एक प्रकारे मराठा समाजाला उकसवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील सांगतात की राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी अशा दंगली व्हाव्यात ही अपेक्षा छगन भुजबळ यांची आहे आणि म्हणूनच ते दंगली घडविण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. अनेक व्यक्तींना ते आपल्या समोर करतायत, विरोध करतायत असाही घाणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. परंतु हे सगळं राज्यातलं वातावरण शांत राहावं यासाठी आपण मराठा आरक्षण शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलं. आणि मित्रांनो, 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढली. लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित राहिला आणि त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. जरी छगन भुजबळ आणि ओबीसी नेते आपल्या विरोधात काही बोलत असतील, आपल्याला उकसवत असतील किंवा आपण त्या ठिकाणी आक्रमक व्हावे अशा पद्धतीनं काही सोशल मीडियावर काही पोस्ट पडत असतील तर त्याला उत्तर देऊ नका, शांतता ठेवा. कारण मराठा समाजाला शांततेनं मराठा कुणबीचं आरक्षण घ्यायचंय असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे. आणि त्या जोपर्यंत त्यांचा दौरा सुरू होता तोपर्यंत छगन भुजबळ हे सुद्धा शांत होते. आता जरांगे पाटलांची शांतता रॅली बंद झालेली आहे आणि 20 जुलैपासून ते आमरण उपोषण करणार आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये विधानसभेच्या उमेदवार द्यायची की उमेदवार सत्ताधाऱ्यांची पाडायची ही भूमिका ते जाहीर करणार आहेत. मित्रांनो, या परिस्थितीमध्ये छगनराव भुजबळ हे आता खडबडून जागे झालेले आहेत. पुन्हा त्यांना उपरती झालेली आहे आणि त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती सुद्धा केलेली आहे. एकंदरीत छगन भुजबळ यांना आता महाराष्ट्रामध्ये स्फोटक परिस्थिती झाल्याची जाणीव झालेली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला याची जाणीव झालेली आहे आणि दोन्ही समाज एकमेकांच्या दुकानात आणि व्यवहारात पडत नाहीयेत किंवा जात येत नाहीयेत याचीही जाणीव छगन भुजबळ यांना झालेली आहे. त्यासोबत आपल्या राजकीय अस्तित्वाला सुद्धा मोठा धक्का पोहोचतोय आणि आपल्यासोबत असलेल्या ओबीसी मधल्या अनेक प्रवर्गातल्या जाती आणि उपजाती यांच्या सुद्धा आरक्षणावर गदा येते की काय असा ज्यावेळेस प्रश्न छगन भुजबळ यांना भेडसावला त्यावेळेस त्यांनी शरद पवार यांना सांगितलेले की आता तुम्ही बाहेर या, तुम्ही राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांची बैठक घ्या आणि या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो वाद निर्माण झालाय याच्यावरती तोडगा काढा आणि दोन्ही समाजामध्ये जे वातावरण बिघडलेले हे शांत करा आणि सलोखा निर्माण करण्यासाठी तुम्ही आता प्रयत्न करा. आणि यावेळी छगनराव भुजबळ यांनी शरद पवार यांना महाराष्ट्रातल्या काही राजकीय मंडळींची नावं दिलेली आहेत की या लोकांची बैठक तुम्ही घ्यावी असंही त्यांनी सुचवलेलं आहे किंवा यापैकी काही तुम्हाला घ्यायची असतील ती घ्या किंवा तुमच्या पद्धतीने आणखी काही नावं घ्यायची असतील तर घ्या असं सुद्धा त्यांनी सुचवलेलं आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी या वादावर तोडगा काढण्यासाठी ज्या राजकीय मंडळींची नावं दिलेली आहेत ती 7 नावं दिलेली आहेत आणि या 7 नावांमध्ये जी शरद पवार यांना त्यांनी नावं दिली आहेत या 7 नावांमध्ये पहिलं नाव आहे एक म्हणजे शरद पवार. की छगन भुजबळ यांनी सांगितले पवार साहेबांना की तुम्ही स्वतः उपस्थित राहून ही बैठक घ्या आणि मग तुम्ही याविषयी चर्चा करा. म्हणजे शरद पवार यांचं एक नाव दिलेलं आहे. दुसरं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कारण उद्धव ठाकरे यांना घेतल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही असं त्यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिसरे नेते आहेत एकनाथराव शिंदे जे की शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून ते या बैठकीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांच्याशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाहीये. चौथं नाव येते देवेंद्र फडणवीस जे की भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत. जरी ते प्रदेशाध्यक्ष नसले तरी भारतीय जनता पार्टीची राज्यातली जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्यांनाही या बैठकीला बोलवा कारण ते असल्याशिवाय या बैठकीचं समाधान होणार नाही असं सुद्धा भुजबळ यांनी सांगितलं आहे. 5वे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे. त्यांनी एवढंही सांगितलं की तुम्ही अजित पवारांना बोलवा
किंवा तुमची इच्छा नसेल तर तुम्ही प्रफुल्ल पटेल यांनाही बोलवा. दोन्हीपैकी एका कोणालाही जरी बोलवलं तरी सुद्धा चालेल, असं सुद्धा त्यांनी सुचवलेलं आहे. 6वे नेते आहेत त्या ठिकाणी, ते म्हणजे काँग्रेसचे नाना पटोले. नाना पटोले यांचं नाव घेतल्यानंतर शरद पवार यांनी सांगितलं की ते ओबीसी समाजाचे आहेत, त्यामुळे ते सुद्धा बैठकीला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून छगन भुजबळ यांनी नाना पटोले यांचं सुद्धा नाव सुचवलेलं आहे. परंतु त्याच वेळी एक 7वं नाव त्यांनी सुचवलंय आणि ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण, जे की काँग्रेसचे नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांचं नाव सुचवण्यामागं एक कारणही भुजबळ साहेबांनी सांगितले. तेही छगन भुजबळ असं म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण त्यांनी दिलं त्यावेळेस त्या आरक्षणाचा पूर्ण अभ्यास हे पृथ्वीराज चव्हाण यांचा झालेला आहे. आणि त्यामुळे तडजोड करण्यासाठी किंवा जी बैठक बोलवायची निर्णय घेण्यासाठी त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवावं आणि आमची पवार साहेबांनी बैठक घ्यावी असं ते बोललेले. म्हणजे याचा अर्थ 8वं नाव हे छगन भुजबळ यांचं सुद्धा त्यामध्ये आहे. म्हणजे शरद पवार यांना छगन भुजबळांनी जी नावं दिलेली आहेत ती स्वतःच सोडून 7 नेत्यांची नावं ही त्यांना दिलेली आहेत. या राजकीय मंडळींना आपण एकत्रित बोलवा आणि या मराठा ओबीसी आरक्षणावर तोडगा काढा आणि अशांत झालेला महाराष्ट्र लवकर शांत करा, असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी साकडं घातलेलं आहे. मित्रांनो, हे 7 आणि छगन भुजबळ एक 8, या 8 नेत्यांनी जर महाराष्ट्राच्या या मराठा आरक्षणाच्या आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात जर बैठक घेतली आणि त्या ठिकाणी जर निर्णय घेतला तर तो निर्णय मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला मान्य होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. परंतु ज्या 7 नेत्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत यामध्ये आणखी काही नेत्यांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की ही छगन भुजबळ यांच्या वतीनं आलेली नावं आहेत. शरद पवार यांना नेमकं कोणते नावं अपेक्षित आहेत ही नावं त्याच्यामध्ये प्लस होतील किंवा यापैकी कोण नकोय त्याची नावं यातून मायनस होतील असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जात आहे. परंतु शरद पवार यांनी तोडगा काढताना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्या बैठका घेताय ते 5-50 लोकांच्या घेताय. 5-50 लोकांमध्ये असा सामाजिक प्रश्न सुटत नसतो, त्याच्यावरती निर्णय घेणं शक्य नसतं. त्यामुळे एवढे नेते आणि एवढे बैठकीला बोलून उपयोग होणार नाही. ठराविक नेत्यांना बोलून या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं सुद्धा शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता लवकर निर्णय घेऊ म्हणजे बैठकीचा निर्णय घेऊ असं ते बोलले. कारण मराठा आरक्षणाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनाच घ्यायचा आहे. परंतु त्या निर्णयाला पाठबळ जे लागणार आहे ते विरोधी पक्षांचं लागणार आहे आणि त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेला खूप महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, हे जे 7 आणि छगन भुजबळ 8 हे 8 नेते ज्यावेळेस बैठकीला बसतील त्यावेळेस मराठा आणि ओबीसीच्या प्रश्नावर तोडगा निघेल का? तुम्हाला काय वाटतंय? आणि जरांगे पाटील निघालेल्या तोडगाला त्या ठिकाणी संमती देतील का? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.